सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या भगवद्गीता सत्र. आज आपण 6व्या अध्यायाला प्रारंभ करणार आहोत. 6व्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. हा सगळ्या साधकांसाठी खूप महत्वाचा अध्याय आहे. कारण याच्यात एका साधकासाठी भगवत भक्ती किंवा भगवत भजन करण्यासाठी काय काय गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, याविषयी छोट्या छोट्या गोष्टी, बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी इथे सांगण्यात आलेल्या आहेत. जसं आपल्या दैनंदिन जीवनात वेळेवर जेवण करणं, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, काय बघणं, काय नाही बघणं, काय ऐकणं, काय नाही ऐकणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो. जर आपल्याला खरोखरच भगवत भजन करायचं असेल, भगवंताची भक्ती करायची असेल, तर या छोट्या गोष्टींवर आपल्याला खूप लक्ष द्यावं लागेल. तर इतके बारीक बारीक मुद्दे या अध्यायात आपल्याला दिसून येतील. तर ह्या अध्यायामध्ये दोन प्रकारच्या साधकांविषयी सांगितलं गेले. एक आहे योगारूढ. आरूढ म्हणजे ज्याने निष्काम कर्मयोग किंवा अष्टांग मार्ग याच्यावर प्रगती केलेली आहे. आणि योगारुरुक्षु म्हणजे ज्याने आत्ता आत्ता नवीन सुरू केलेलं आहे. तर या दोन साधकांविषयी या अध्यायामध्ये डिटेल वर्णन आहे. तर आपण बघूयात भगवंत काय अर्जुनाला या अध्यायाच्या माध्यमातून सांगतायत. तर हा पहिला श्लोक आहे. भगवान कृष्ण अर्जुनाला काहीतरी सांगतायत. तर इथे परत अर्जुनाचे तेच प्रश्न आहेत की काय उत्तम, माझ्यासाठी कर्मयोग उत्तम आहे की माझ्यासाठी ज्ञान योग किंवा अष्टांग मार्ग जो आहे तो उत्तम आहे. तरी ते भगवंत काही गोष्टी पहिले क्लिअर करतील 2 श्लोकांमध्ये, आणि त्यानंतर भगवंत पुढे डिटेल चर्चा सुरू करतील अष्टांग योगाची. तर इथे 2 शब्द येतात. हे बघा, इथे दिसतील तुम्हाला, संन्यासी आणि योगी. ओके, इथे योगी आहे आणि इथे संन्यासी आहे. तर इथे सगळ्यात पहिले भगवंत आरुरुक्षु म्हणजे काय, जो प्रगतीशील आहे, ज्याने ऑलरेडी प्रगती केलेली आहे, अशा व्यक्तीविषयी इथे भगवंत 2 श्लोकात पहिले सांगतील. तर इथे एखादा प्रगतीशील जर साधक असेल तर त्याची काय लक्षणं दिसून येतील. सगळ्यात पहिलं लक्षण आहे श्री भगवान वाच. भगवान बोलले अर्जुनाला, अनआश्रित. हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. अनआश्रित. अनआश्रित म्हणजे काय, की या व्यक्तीने कसलाही आश्रय नाही घेतलाय. अनआश्रित. अन म्हणजे नाही, आश्रित म्हणजे आश्रय घेतलेला नाही. त्याने दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा आश्रय घेतलेला. मग कसला आश्रय घेतात लोक, विशेष करून कर्मफल. बऱ्याच वेळेला लोक काही क्रिया करतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने विवाह केला तर त्याला वाटतं की मला विवाहाचं हे सुख मिळायला पाहिजे. एखादा आई वडील झाले तर आई वडिलांचं हे सुख मला मिळायला पाहिजे. मी जॉब करतो तर मग मला त्या जॉबमध्ये ह्या गोष्टी प्राप्त झाल्या, याला म्हणतात कर्मफळ. तर जो कर्मयोगी आहे, विशेष करून जो निष्काम कर्मयोगी आहे, तो अनाश्रित कर्मफलम, त्याने कुठल्याही कर्मफळाचा आश्रय घेतलेला नाही की मला हे मिळायलाच पाहिजे, मला ते मिळायलाच पाहिजे. आपण ज्या वेळेला म्हणतो की मी कर्मयोगी आहे, कर्मयोगी म्हणजे फळाची अपेक्षा त्याने खूप आधी सोडून दिलेली आहे. त्याच्याशिवाय त्याला कर्मयोगी म्हणताच येत नाही. कार्यम कर्म करोती. आणि तो व्यक्ती जो आहे, आपले आपले जे कार्य त्याला नियमित करून दिलेले आहे तो कार्य करत राहतो. जसं आई वडील आहे तर आई वडिलांचं कार्य करतील, ऑफिस गोईंग असेल तर ऑफिसचं काम करेल. जे जे रोल आपण घेतले त्याच्याबरोबर काही कार्य येतात. जसं आई वडील होणं हा एक रोल आहे आपल्यासाठी. तर मग त्याच्याबरोबर काही गोष्टी, काही क्रिया करणं तुम्हाला अपेक्षित असतं. जसं मुलांची काळजी घेणं, संगोपन करणं, त्यांना वाढवणं, त्यांना शिकवणं, त्यांच्यासाठी मेहनत करणं, त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्यांना आणून देणं, हे त्याच्याबरोबर येणारे कर्म आहेत. तर हे कार्य कर्म करवतीय. तर हा जो कर्मयोगी आहे, हा त्याची ती कार्य करत राहतो. असा व्यक्ती ससन्यासीच योगीच. अशा व्यक्तीला संन्यासी म्हणायचं किंवा योगी म्हणायचं. मग तुम्ही म्हणा संन्यासी आणि योगी एकच आहे का, तर पुढे भगवंत हो म्हणतात की संन्यासी आणि योगी आहे, पण थोडासा भेद त्याच्यात सांगितला जातो, तो आपण बघूया. तर एखादा व्यक्ती संन्यासी किंवा योगी आहे कसं कळतं, अनाश्रित कर्मफल. सगळ्यात पहिले त्याने कर्मफळाचा आश्रय सोडून दिलाय
आणि त्याची जी नियत कर्म आहे ती तो करतोय. या दोन गोष्टी असतील तर त्याला संन्यासी किंवा योगी म्हटलं गेले. पण असा व्यक्ती जो वरच्या दोन गोष्टी करत नाही त्याला नाही म्हटलं गेले. न निरग्निर नच अक्रिया, म्हणजे तो कुठलीही क्रियाही करत नाही. आणि जसं आधी जे योगी वगैरे जंगलात राहायचे ते यज्ञविधी करायचे, निरअग्नी, तो नुसता बसून पण तिथे राहत नाही. अक्रिय, अक्रिय म्हणजे नुसता बसून राहत नाही, तो सक्रिय राहतो. म्हणजे त्याचे जे कर्म आहे ते तो करत राहतो. अशा व्यक्तीला संन्यासी किंवा योगी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर भगवंतांनी इथे पहिला मुद्दा हा क्लिअर केला. आता योग आणि संन्यास एकच आहे का? तर भगवंत म्हणतात हो, दोघं गोष्टी एकच आहेत. यम संन्यासम इति प्राहु योगम तम विद्धी पांडव, नाही असन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. तर इथे भगवंत म्हणतायत यम संन्यासम इति प्राहु, काही लोक ज्याला संन्यास म्हणतात त्यालाच काही लोक योगम तम विद्धी पांडव, त्याला योग म्हणतात. ओके. नाही असन्यस्त संकल्प, कुठलाही व्यक्ती जोपर्यंत संकल्पाचा संन्यास म्हणजे संन्यास म्हणजे काय, सोडणे, सम्यक न्यास म्हणजे काय, पूर्णपणे सोडणे. जो व्यक्ती संकल्पाचा त्याग करत नाही तो संन्यासी पण म्हणलं जाऊ शकत नाही आणि योगी पण म्हणलं जाऊ शकत नाही. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं संकल्प कशाला म्हणतात. संकल्प म्हणजे एखादा दृढ विश्वास किंवा एखादा दृढ निश्चय की ही गोष्ट मी प्राप्त करेल, याला म्हणतात संकल्प. तर ही गोष्ट मग ती इथे जो संकल्प सांगितला गेलाय तो भौतिक गोष्टींविषयी सांगितलाय, की मी श्रीमंत होईल, मला करोडपती व्हायचंय, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचं, असा संकल्प ज्याने घेतलेला आहे मनातला त्या व्यक्तीला संन्यासी म्हणता येणार नाही, त्याला योगी पण म्हणता येणार नाही. ठीक आहे, तर दोघं बघायला गेल्या तर एकच गोष्ट आहे. पण इथे ते सांगताय योगी जो आहे जोपर्यंत तो संकल्पचा त्याग करत नाही, म्हणजे या गोष्टी प्राप्त केल्याशिवाय मला सुख मिळणार नाही, हा भाव जोपर्यंत तो त्याग करत नाही तो योगी होऊ शकत नाही आणि तो संन्यासी पण होऊ शकत नाही. आता इथे आता भगवंत अर्जुनाला अष्टांग योग कसा असतो, अष्टांग योगामध्ये दोन साधक आहेत, एक योगारुरुक्षु आणि योगा आरूढ. आरूढ म्हणजे जो प्रगती केली ज्याने, आणि जो आरूढ आहे म्हणजे ऍडव्हान्स आहे, आणि आरुरुक्षु म्हणजे जो बिगिनर आहे. तर इथे दोघांसाठी पद्धती वेगवेगळ्या सांगितल्या आहेत. तर दोघांचं इथे वर्णन एका श्लोकात भगवंत करतात. तर जो योग आरुरुक्षु, हे बघा इथे पहिला शब्द आहे आरुरुक्षु मुनेर योगम. आरुरुक्षु, आरुरुक्षु म्हणजे काय, ज्याने नुकतीच सुरुवात केलेली आहे. ओके. कर्म कारण उच्यते, त्या व्यक्तीसाठी त्याने त्याचे नियत कर्म करत राहणे, नियत कर्म केल्याने शुद्धी होईल, शुद्धी केल्याने मन शांत होईल, स्थिर होईल, आणि मग तो योग साधनेला लागू शकतो. तर त्याच्यासाठी कर्म करत राहणे हेच त्याच्यासाठी योग म्हटलं गेलेलं आहे. योगारूढस्य तस्यैव शमः कारणम् उच्यते. पण जो योगारूढ आहे, जो प्रगतिशील किंवा प्रगती ज्या साधकाने केलेली आहे, अशा साधकासाठी पूर्ण भौतिक ज्या इच्छा त्याच्या आहे त्या इच्छा त्याच्या पूर्ण एक तर त्याने स्वतःहून सोडून दिल्या पाहिजे किंवा त्या नष्ट झाल्या पाहिजे. अशी स्थिती जेव्हा येते तर त्याला योगारूढ म्हटलं जातं. आणि त्या व्यक्तीसाठी शमः, शम म्हणजे काय, शम म्हणजे सगळ्या भौतिक इच्छांचं शमन, त्या शमनच त्याचं कारण म्हणतंय बघा. शम कारण उच्यते, म्हणजे त्याच्या भौतिक इच्छा जेव्हा संपतील किंवा नष्ट होतील त्याच वेळेला तो योगारूढ आहे किंवा तो प्रगतिशील झालेला आहे असं म्हणता येतं. ठीक आहे, तर योगा आरुरुक्षु म्हणजे बिगिनरसाठी कर्म करत राहणे, त्याच्यासाठी साधन दिलंय. आणि योगारूढ म्हणजे जो ऍडव्हान्स आहे त्याच्यासाठी सगळ्या इच्छांचा त्याग करणे किंवा अशी काही विधी घेणे ज्याच्याने त्या इच्छा नष्ट होतील किंवा निघून जातील, तर त्याला योगारूढ म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता चौथ्या श्लोकात भगवंत अर्जुनाला हे सांगतील की यदा हि न इंद्रियार्थेषु,
न कर्मसु न सज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ. तरी ते योगारूढ जो साधक आहे त्याच्याविषयी डिटेल अजून वर्णन केलेलं आहे इथे. तर हा योगारूढ कोणाला म्हटलं गेले? न इंद्रियार्थेषु. इंद्रियार्थ म्हणजे काय? जसं कान, नाक, डोळे, जीव आणि त्वचा हे पंचज्ञानेंद्रिय. तर त्यांचा अर्थ काय? रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श. तर यदाही न इंद्रियार्थेषु, तर त्या योगीला इंद्रियांच्या अर्थामध्ये काही स्वारस्य राहत नाही. न कर्मसु अनुसज्जते, आणि तो तितक्याच गोष्टींमध्ये स्वतःला लावतो जितक्या अनुसज्जते गरजेच्या आहेत. म्हणजे आज मला एक व्यवस्थित पगार आहे आणि तरी मी 2 एक्स्ट्रा कामं करतो, थोडा जास्त पैसा मिळेल, याला कर्मयोगी म्हणता येणार नाही, याला अष्टांग योगी म्हणता येणार नाही. न कर्मसु अनुसज्जते, तो एक्स्ट्रा कामच करत नाही, जितकं शरीराला गरजेचं आहे फक्त तितकं, त्याच्यावरती 1 पैशाने तो काम करत, याला म्हणतात अनुसज्जते. अननेसेसरी तो काम करत नाही. सर्व संकल्प नवीन नवीन इच्छा आल्या जरी तर त्याला तो संकल्प घेत नाही की ही इच्छा मी पूर्ण करेन. इच्छा येत राहतील, कारण मन हे इच्छांचं समुद्र आहे. तसं समुद्रात लाटा येत राहतात, तशा मनात इच्छांच्या लाटा येत राहतात. तर त्याला येऊ द्या, त्याच्याने काही होत नाही. पण संकल्प घेऊ नका की हो मी पूर्ण करेल आणि तरच मला बरं वाटेल. त्याच्यामुळे इथे संन्यासी कोणाला म्हटलं गेलं? सर्व संकल्प योगारूढ कोणाला म्हटलं गेलं? सर्व संकल्प संन्यासी. त्याने सगळ्या संकल्पांचा त्याग केलाय, की इच्छा कितीही आल्या तरी त्याच्यावर काम तो करत नाही. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं गेलंय? योगारूढच तदुच्यते. तदुच्यते म्हणजे इट इज सेड, असं दस इट इज सेड की योगारूढ कोणाला म्हटलं गेलंय? इंद्रिय अर्थांमध्ये तो लागत नाही, अननेसेसरी गरजेपेक्षा जास्त काम करत नाही, सर्व संकल्पांचा त्याने त्याग केला आहे. अशी 3 लक्षणं ज्याच्यात आहे त्याला योगारूढ, म्हणजे त्याची खूप प्रगती झाली आहे योग मार्गामध्ये, असं आपल्याला समजायचं आहे. आता 5 आणि 6 हे 2 फार महत्वाचे श्लोक आहे. कारण भगवंत सांगतात की ज्या व्यक्तीला अष्टांग योग करायचा आहे त्या व्यक्तीला सगळ्यात पहिले एक गोष्ट त्याच्याबरोबर असणं फार गरजेचं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे कुठली? त्याचं मन. तर आपलं मनच आपलं शत्रू आहे, आपलं मनच आपला मित्र आहे. तर इथे 2 श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की अष्टांग योग मार्ग जर घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले मनावर ताबा मिळवल्याशिवाय अष्टांग मार्ग सिद्ध होणार नाही. उद्धरेत आत्मनः आत्मानं नात्मानं अवसादयेत. आत्मैव हि आत्मनो बंधू. आपलं जे मन आहे ते आपलं बंधू पण आहे, म्हणजे आपला मित्र आहे. आत्मैव रिपुरात्मन, आणि तेच मन आपलं सगळ्यात मोठं शत्रू पण आहे. म्हणून मनाबरोबर कधीही मैत्री करू नका. भगवंताने धडधडीत संदेश इथे पाठवलेला आहे. किती नंबरचा श्लोक आहे? 5 नंबरचा. अध्याय कुठला आहे? 6वा अध्याय आहे. आपलंच मन आपला बंधू आहे, आपलंच मन आपला रिपू आहे, हे प्लीज लक्षात घ्या. या मनाने आपला उद्धार होऊ शकतो, या मनाने आपला अवसाद होऊ शकतो, म्हणजे आपण पडू शकतो. या मनाला, हे बघा इथे, उद्धरेत मनाने आपला उद्धार होऊ शकतो, अवसाद आहेत मनाने आपलं पतन होऊ शकतं. कारण मन आपला बंधू पण होऊ शकतो, मन आपला शत्रू पण होऊ शकतो. शुद्ध मन आपला मित्र आहे, दूषित मन आपला सगळ्यात मोठा शत्रू. तर भगवंत म्हणतात मनाबरोबर मैत्री करू नका, मनाचं खूप जास्त ऐकू नका. जितकं ऐकाल तितका तो आपल्याला त्रास देईल, तितका तो आपल्याला परेशान करेल. म्हणून कुठेतरी मनाकडे फक्त ऐकायचं आणि करायचं मात्र आपल्याला जे वाटेल तेच. आता 6व्या श्लोकात भगवंत सांगतात तीच गोष्ट पण दुसऱ्या पद्धतीने. बंधुर आत्मात्मनस्तस्य येनात्मैव आत्मनः जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेव आत्मेव शत्रुवत. तर इथे ते सांगतायत बंधू आत्मनस्तस्य. ज्या व्यक्तीने आपल्या मनाला शुद्ध करून आपला बंधू बनवून घेतलेला आहे त्या व्यक्तीला फार लवकर भगवंताची प्राप्ती होऊ शकते. येनात्मैवात्मनः जिता. ज्याने मनाला जिंकलं आहे त्याचा मन त्याचा बंधू आहे. अनात्मनस्तु शत्रुत्वे. पण ज्याने आपल्या मनाला जिंकलेलं नाही त्याचं मन त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, आणि तो कायम शत्रुवतच व्यवहार आपल्याशी करणार आहे. बघा इथे शब्द दिला शत्रुवत. आपण म्हणतो हा मित्रवत आहे, हा शत्रुवत आहे.
वत म्हणजे जसा तो आहे. तर शत्रू, तो आपल्या शत्रूसारखा व्यवहार आपल्याशी करेल. म्हणून मनावर आपल्याला मार्केटमध्ये, आता मार्केटमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं? मार्केटमध्ये आपल्याला एक तर प्राणायाम शिकवले जातात, नाही तर आसन शिकवलं जातं. पण त्याच्या आधी यम नियम आहेत आणि त्याच्या आधी आपल्याला काय खायचं, काय नाही खायचं, हे सगळ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. मग आपला योग सिद्ध होतो. तर योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थित. अष्टांग योग जर तुम्हाला करायचा असेल तर रहसी स्थित, रहस्य म्हणजे काय, तुम्हाला एकांतवास शोधावा लागेल. आता मला सांगा, आपल्याला सांगितलं जातं मार्केटमध्ये की तुम्ही योग घरी बसून करू शकता, पण अष्टांग योगानुसार भगवंत सांगतायत की तुम्हाला रहस्य स्थित म्हणजे काय, एकांतवासात जावं लागेल. आता आहे का तुमच्या घरात एकांतवास? नाही. मग तुमचा योग सिद्ध होऊ शकतो का? फार 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 कमी चान्सेस. हे या गोष्टी बाहेर आपल्याला पैसे घेतात, पण या गोष्टी खऱ्या खऱ्या आपल्याला सांगितल्या जात नाही. योगी युंजीत सततम, आणि तो जो योगी आहे तो सतत काय करतो, तो युंजीत येतो. युंजीत म्हणजे काय, त्याने आपल्या मनाला भगवंतात लावण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यासाठी काय करावं लागेल? रहस्य स्थित, त्याला एकांतवास होतो. एकाकीयत चित्तात्मा, आणि त्याला एकाकी म्हणजे एकट्यात राहून त्याला योग्य पद्धतीने यतचित्त आत्मा, त्याच्या मनावर नियंत्रण करायचं. आणि कसं तो करायचं त्याला ते मनावर नियंत्रण? निराशी म्हणजे काय, आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टींकडे त्याला आकर्षित व्हायचं नाहीये. अपरिग्रह म्हणजे काय, एखादी गोष्ट आवडली जरी तरी त्याच्यावर त्याचा अधिकार जमवायचा नाही. अपरिग्रह, संचय करायचा नाही. तर ही लक्षणं त्या योग्याची दिलेली आहे. तर सगळ्यात पहिले भगवंत काय सांगतात, अष्टांग योग म्हणजे रहसी स्थित, एकांतवासात जावं लागेल. घर सोडणं अपेक्षित आहे. करू शकता का? घर सोडू शकता का? नाही सोडू शकत. मग अष्टांग योग कधी सिद्ध होईल तुमचा? मार्केटवाले आपल्याला नुसतं वेड्यात काढतात. तुम्हाला ठरवायचं मार्केटवाल्यांवर विश्वास ठेवायचा आहे की इथे कृष्ण जे बोलताय त्याच्यावर विश्वास. बरं, हा रहस्यच एकांतवासात गेला. मग एकांतवासात गेल्यावर काय करायचे? आणि शुचो देशे, त्याने शुद्ध प्रदेश, शुचो देशे, देश म्हणजे काय, प्रदेश. शुद्ध प्रदेश असला पाहिजे. म्हणजे एखादं तीर्थस्थान या किंवा एखादं जंगल जिथे सगळ्या गोष्टी शांत आहेत, शुद्ध आहेत. शुचो देशे प्रतिष्ठाप्य, अशा जागी जायचं आणि तिथे प्रतिष्ठापना करायची. स्थिरम, त्याने तिथे स्थिर व्हायचंय. आसनम, आसन लावायचं आहे. आत्मानम, आणि स्वतःला त्याच्यावर स्थित करायचं. बरं, ते जे आसन लावलं ते कसे असलं पाहिजे? न अति उच्चरितम, खूप उंचावर पण नाही ठेवायचं, न अति नीचम, एकदम खाली जमिनीवर पण नाही लागेल, मधोमध पाहिजे. अति उच्च का नाही हो, पडला झोपेत तर तोंड फुटेल. आणि अति नीच का, कारण खाली एखादा सरपटणारा पशु आला, प्राणी आला तर त्याला त्रास. बसायला काय वापरायचं? चैल अजिनम. चैल अजिन म्हणजे काय, हरणाचा चामडा. आता तुम्ही हरणाचा चामडा आणलं की तुम्ही जेलीतच आहे, झाला तुमचा योग सिद्ध. कुश, मग त्याला ऑप्शन काय देता बघा, तर कुश. जर तुम्ही मार्केटला गेला तर तुम्हाला कुश नावाचं जे गवत आहे त्याची चटई मिळते, तर ती वापरू शकता तुम्ही. पण त्याच्यावर तुम्हाला एक सॉफ्ट कपडा टाकायचा जेणेकरून ते टोचणार नाही. ओके, ठीक आहे. हे बसण्याची पद्धती झाली. जागा शोधली, कुठे बसायचं, कसं बसायचं ते दिलंय. बसल्यानंतर काय करायचं? तत्र एकाग्रह मन एकाग्र करायचंय. यतचित्तेंद्रिय क्रिया, सगळ्या इंद्रियांच्या क्रियेतनं मनाला बाहेर काढायचंय. उपविश्य म्हणजे काय, बसायचंय. युंजत म्हणजे काय, प्रॅक्टिस करत राहायचंय. योगम आत्मविशुद्ध आहे. का करायचा आहे योग? आत्मविशुद्ध आहे. आपल्या मनाला शुद्ध करण्यासाठी हा योग आपल्याला करायचा आहे. ओके, आलं लक्षात? तर या प्रकारे ही पद्धती बिगिनर्स साठी दिलेली आहे भगवंताने. बरं, जागा तर शोधली, बाकीच्या गोष्टी तुम्ही टाकल्या, आता पुढे काय? आता तुम्हाला पहिले यम नियम झाले, आता तुम्हाला प्राणायाम,
आसन आणि प्राणायाम सांगितलं जाणार आता. ओके, आता इथे आसनाच्या विषयी. समम काया शिर ग्रीव. काया म्हणजे शरीर, शिर म्हणजे डोकं, ग्रीव म्हणजे मान. म्हणजे डोकं, मान आणि पाठ समम एका रांगेत पाहिजे. धारयन धरून ठेवायचं. अचलम, अचलम म्हणजे काय, हालायचं नाही. स्थिरम स्थिर बसायचं. म्हणून तुम्हाला अष्टांग योग जर करायचा असेल तर प्राणायाम शिकावेच लागतील, पर्याय नाही. बरं ठीक आहे, स्ट्रेट बसले तुम्ही. आता करायचं काय पुढे? संप्रेक्ष नासिकाग्रम स्वाम. नाकाच्या शेंड्यावर बघायचं. आलं लक्षात? नाकाच्या शेंड्यावर तुम्ही आपलं ध्यान लावायचं. संप्रेक्ष म्हणजे बघणं, नासिका अग्रम स्वाम, फक्त नाकाच्या शेंड्यावर बघायचं. अग्र म्हणजे टिप, टिप. स्वाम दिशश्च दिशश्च अवलोकयन. नाकाच्या शेंड्यावर बघायचं का? कारण तुमचं मन जे आहे किंवा तुमचे डोळे जे आहे ते 10 दिशांनी फिरू नये. त्याला म्हणतात अवलोकयन. अवलोकन म्हणजे बघणं. अनअवलोकन म्हणजे नाही बघणं. दिशेचे आजूबाजूच्या दिशांना काय चाललंय याच्यावर तुमचं लक्ष नको. इतकं केल्यानंतर काय करायचं? प्रॅक्टिस. प्रशांत आत्मा विगत भी. विगत भी, भी म्हणजे भीती. हे बघा इथे भी, भीती. विगत म्हणजे नाही. तो प्रशांत झाला पाहिजे आणि भीती रहित झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? ब्रह्मचारी व्रते स्थित. त्याला ब्रह्मचारी व्रताचा पालन करावं लागेल. मग आता मला सांगा, घरी जर तुम्ही राहिलात, पती पत्नी रोज एकत्र उठक बैठक, बसणं बोलणं या सगळ्या गोष्टी चालू असतील, तो ब्रह्मचारी व्रत राहील का? जर ब्रह्मचारी व्रतच नाहीये तर तुमचा अष्टांग योग सिद्ध होईल का? होऊ शकत नाही. ब्रह्मचारी व्रत काय मदत करेल तुम्हाला? मन संयम्य मच्चित्तो. मन संयमित होतं ब्रह्मचारी व्रताने. आणि मच्चित्त आपलं जे चित्त आहे युक्त आसीत मतपर. भगवंत म्हणतात त्या मनाला, त्या चित्ताला मतपर. हे बघा इथे शब्द मतपर म्हणजे काय? माझ्यावर लावा. थोडक्यात सांगायचं काय? अष्टांग योग कशासाठी करायचा आहे? कृष्ण प्राप्तीसाठी. बाहेर जे तुम्हाला सांगितलं जातं की बाबा योग करा, शरीर चांगलं राहील, शरीर चांगलं ठेवणं हा बाय प्रोडक्ट आहे, त्याचा गोल नाही. मत व्हायचंय. कृष्ण म्हणतात माझ्या चित्त लागलं तर योग सिद्ध होतो, अन्यथा योग सिद्ध होणार नाही. आता 15 इथे ते सांगतायत की आता पहिल्याच्या 14व्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलं? माझ्या मन गुंतू. आता भगवंतावर मन गुंतल्यावर काय होईल? युंजनेव सदात्मानं योगी नियतमानसः शांतीम निर्वाण परमम. त्याला शांती प्राप्त होईल, मन एकदम शांत होईल, निर्वाण या जीवनातनं त्याला निर्वाण होईल. कसा? परमम म्हणजे कायमचा तो मुक्तीला प्राप्त करेल. बरं, मुक्ती प्राप्त करून कुठे जाईल? मत संस्थम. भगवंत म्हणतात तो माझ्याकडे, माझ्या गावात, माझ्या शहरात अधिगच्छती. अधिगच्छती म्हणजे काय? प्राप्त करेल. कशाला? मत संस्थाम. मत संस्था म्हणजे काय? मी जिथे राहतो त्या जागेला तो प्राप्त करेल. मग तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही जातो आमच्या गावा. तर इथे मत संस्था म्हणजे काय? गाव. मत म्हणजे काय? कृष्ण म्हणतात माझ्या गावाला तो अधिगच्छती, तो परत येईल. ठीक आहे, तर योग करून काय करायचं? आपल्याला भगवंताच्या गावाला परत जायचं आहे, म्हणजे आपल्या घरी परत जायचं आहे. आपलं घर कुठे? भगवंत जिथे राहतात, गोलोक वृंदावन किंवा वैकुंठात आपले जिथे वडील राहतात तिथे आपल्याला परत जायचंय. कारण आपण इथले लोक नाही. मुक्काम पोस्ट मालेगाव नाशिक नाही. आता मग अर्जुनाचा प्रश्न आहे की ठीक आहे, इथपर्यंत तो पोहोचला म्हणजे भगवद्धामात गेला. अरे पण मग ते सगळ्यांसाठी शक्य नाहीये. आमच्या सवयी खराब आहे. आम्ही रात्री 12, 1, 2 ला झोपतो. त्या ग्रुपवर बघावे तर 2-2 वाजेला मेसेजेस येतात, 1:30 वाजेला मेसेजेस येतात फोटोंचे. अशा लोकांना काय करावं लागेल? भगवंत म्हणतात तसं चालणार नाही, शरीर समाप्त होऊन जाईल लवकर. मग कसं काय करायला पाहिजे? मग इथे भगवंत 16 आणि 17 मध्ये सांगतायत 2 गोष्टी, 3 गोष्टी सांगतील. 2 गोष्टी जास्त महत्वाच्या सांगतायत भगवंत. जेवण आणि झोप. ह्या फार छोट्या पण फार पॉवरफुल गोष्टी. 16 आणि 17 2 गोष्टींना रेकमेंड करतात भगवंत. झोप आणि
जेवण वेळोवेळी झालंच पाहिजे, तरच त्याला योगी म्हणता येतं, अन्यथा त्याला योगी म्हणता येत नाही. न अति अश्नतः, अश्नत म्हणजे खाणे, अति म्हणजे अति. जो अति खातो तो पण योगी होऊ शकत नाही. न चैकांतम अनश्नतः, आणि जो काहीच खात नाही किंवा एकदम कमी खातो तो पण योगी होऊ शकत नाही. हे बघा इथे अनश्नत, इथे अश्नत, इथे अनश्नत. हे झालं जेवणाविषयी. न चाती स्वप्नशील असते, जो खूप अति झोपतोय, बघा अति स्वप्नशील असते, जो अति झोपतो. जागृतो नैव अर्जुन, आणि जो अति जागतो म्हणजे एकदम कमी झोपतो. न न एव अर्जुन, असं नाही चालणार, त्याला बॅलन्सच करावा लागेल, तरच तो योगी बनू शकतो, म्हटला जाऊ शकतो, अन्यथा त्याला योगी म्हणता येणार. तर योग्यासाठी काय सांगितले, सगळ्यात पहिले जेवण आणि झोप या दोन गोष्टींना तुम्हाला रेग्युलेट करायचं. बरं मग काय काय अजून करायचं, कसं असलं पाहिजे जेवण आणि झोप? सगळ्यात पहिले शब्द, हा शब्द हे बघा, युक्त, त्याच्यानंतर युक्त, त्याच्यानंतर युक्त, त्याच्यानंतर सगळीकडे युक्त युक्त, तीन ठिकाणी युक्त. युक्त दोन गोष्टी बघा इथे दिसते तुम्हाला, मी हायलाइट करतो. युक्त काय काय हो, आहार आणि विहार या दोन गोष्टी झाल्या, बरोबर. त्याच्यानंतर युक्त युक्त, त्याच्यानंतर युक्त काय, चेष्टा आणि कर्म झाले 4. युक्त स्वप्न आणि अवबोध झाले 6 गोष्टींना जर तुम्ही युक्त केलं म्हणजे बॅलन्स केलं, योगो भवती दुःख, हा मग आपल्या जीवनातले दुःख कमी होतील, ही गॅरंटी भगवंत देतात. पण त्याच्यासाठी योग्य वेळेला जेवण आणि योग्य वेळेला झोपणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा टाइम टेबल ज्यांना ज्यांना बनवायचा आहे ना, ज्यांना वाटतं ना की मला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे, तर या 6 गोष्टींमध्ये तुम्हाला टाइम मॅनेज जर तुम्ही केला तर तुमचं जीवन खूप हॅपी होईल. म्हणजे बघितलेलं दुःख, हा दुःख हा म्हणजे काय, हनन. हनन म्हणजे काय, संपणे किंवा तोडणे किंवा फोडणे, त्याला म्हणतात हा हंता. हंता म्हणजे संपवणे. आपल्या जीवनातले जर दुःख तुम्हाला संपवायचे असतील तर तुम्हाला या 6 गोष्टींवर काम करावं लागेल. म्हणजे टाइम टेबलमध्ये 6 गोष्टी पाहिजे. सगळ्यात पहिले आहार, जेवणाची वेळ ठरलेली पाहिजे. आहार तुमच्या प्रकृतीनुसार असला पाहिजे, कफात पित्तानुसार. त्याच्यानंतर विहार, विहारमध्ये स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे व्यायाम करणे. चेष्टा, चेष्टा म्हणजे जॉब किंवा स्कूलला जाणार असतील तर स्कूल. कर्मसू, कर्मसू म्हणजे फॅमिलीतले काम, ओके, किंवा फॅमिली टाइम देणं, त्याला म्हणतात कर्मसू. स्वप्न म्हणजे झोपणं. आणि अवबोध, अवबोध म्हणजे काय, की मला काय लागतंय, मला काय लागत नाही, मला काय होतंय, मला काय होत नाही, याला इंग्लिशमध्ये म्हणतात अवेअरनेस. तर या 6 गोष्टी आपल्या टाइम टेबलमध्ये असल्या पाहिजे. आहाराची वेळ, विहाराची वेळ, विहारमध्ये थोडा मोबाईल बघणं पण येऊ शकतं, पण मग चांगल्या गोष्टी बघायच्या आहेत, काय एंटरटेनमेंटचा भाग आहे. एंटरटेनमेंटमध्ये, बिहारमध्ये नुसतं एंटरटेनमेंट नाही, तिथे स्पोर्ट्स येतं, तिथे कॅम्पिंग, ट्रेकिंग, बायकिंग, फिरायला जाणं, वॉकिंग करणं, व्यायाम करणं, योगासन करणं, विहार. त्याच्यानंतर चेष्टा, वर्क टाइम म्हणजे जॉबला वेळ, स्कूलचा टाइम. कर्मसू, फॅमिली टाइम. स्वप्न, झोपण्याचा टाइम. अवबोध, अवेअरनेस म्हणजे मला स्वतःच बद्दल माहिती करून घेणं, काय आवडतं काय नाही आवडत, माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ मिळतोय का. बऱ्याचशा गृहिणी इथे चुकतात, अवबोध करतच नाही, आयुष्य घालवतात एकच काम करत करत, नंतर म्हणतात की आयुष्यात मला काहीच मिळालं नाही. कारण तुमचं अवबोधकडे लक्ष नाही, तुम्हाला काय आवडतं. काहींना म्युझिक आवडतं, म्युझिकचा क्लास लावा. कपडे शिवायला आवडतं, कपडे फॅशन डिझाईनचा क्लास लावा. आवडीच्या गोष्टी करायला अवबोध लागतो, आणि ते आपण करत नसल्यामुळे आपल्याला त्रास होतो. आता आता बेसिक तर झालं. आता पुढचा स्टेज आहे, शेवटचा आपण बघूयात. 5-6 श्लोक शेवटचे आजच्या, आणि मग आज आपण विराम देऊया. आता इथे ते सांगतात, यदा विनियतम चित्तम आत्मनि एव अवस्थिष्ठते निस्पृहा सर्व कामेभ्यो युक्त इति उच्यते तदा. आता अर्जुनाचा प्रश्न आहे की मी कसं समजू की आता हा एवढं जे केलं या योगीने, मग हा आता प्रगतिशील झाला किंवा प्रगतिशील. मग इथे तर सांगतात, यदा विनियतम चित्तम, ज्याने आपल्या जीवनात विशिष्ट नियमन केलेलं आहे. चित्तम कसलं, मनाचं. यदा विनियतम चित्तम, ज्याने आपल्या मनाचं नियंत्रण केलेलं आहे. आत्मनी एवावतिष्ठते, आणि त्याच्या मनाला भगवंताच्या ठाई लावलेला आहे. निस्पृहा, काही दुसऱ्या इच्छा ठेवल्या नाही. सर्व कामेभ्यो,
निष्प्रिय सर्व कामे म्हणजे काय, कुठल्याही इच्छेतनं मला काही प्राप्त व्हावं अशी त्याची इच्छा नाही. युक्त इति उच्यते तदा, अशा योगीला समजायचं की तो योगामध्ये सिद्ध व्हायला लागलाय किंवा सिद्ध होतोय किंवा सिद्ध झालाय. ठीक आहे. काय काय, विनियतम चित्तम, मनाचं नियंत्रण, स्वतःमध्ये स्थित, आणि निस्पृहा सर्व कामेभ्यो, सगळ्या ज्या इच्छा आहे, इच्छा रहित तो झालेला आहे. अशी 3 लक्षणं इथे त्या योग्याची दिली आहे, जो योग साधनेमध्ये सिद्ध व्हायला लागलेला आहे किंवा थोड्याच वेळात तो सिद्ध होणार आहे. बरं, मग त्याच्या मनाची काय स्थिती असते रे कृष्ण? मग उदाहरणाने सांगितले, यथा दीपो निवातस्थो, जसा एखादा दीप, हे बघा इथे दीप, निवात, वात म्हणजे वारा, नी म्हणजे नाही, म्हणजे जसा एखादा दिवा जिथे वारा जास्त वाहत नाही, कसा शांततेत पेटलेला असतो. नेंगते न इंगते, न इंगते म्हणजे काय, तो हलत नाही. सो उपमा, सोपा, हे बघा इथे उपमा, सह उपमा, त्याला म्हणतात सोपमा. ओके, इथे उपमा दिलेली, जसं तो दिवा हलत नाही तसं त्या व्यक्तीचं योगिनो यत चित्तस्य, त्या प्रकारे त्याचं जे चित्त आहे, युंजतो योगमात्मनः, त्या व्यक्तीचं त्या ध्यानात भगवंताच्या स्वरूपात त्या प्रकारे मन लागतं, निश्चल मन लागतं, हलत नाही. कसं, जसं एखादा दिवा बिना वाऱ्याच्या ठिकाणी थांबला आहे किंवा ठेवलेला आहे, तसं तो हलत नाही, तसं त्याचं मन दुसरीकडे कुठेही हलत नाही. मग असं जेव्हा मन हलत नाही, तेव्हा समजायचं की हा आता खूप प्रगती या साधकाने केलेली आहे. आता इथे आता समाधी स्थितीत जो, आता मागच्या श्लोकात आपण पाहिलं की तो ऑलरेडी मन एकदम त्याचं शांत आणि स्थिर झालंय. मग पुढे काय होतं त्याच्याबरोबर, तर इथे ते दिलेलं आहे, यत्र परमते चित्तम, यत्र उपरमते, हे बघा इथे रमते दिसतंय का, त्याचं जे चित्त आहे, त्याचं जे मन आहे, निरुद्धम योग सेवया, तर इथे त्याचं जे चित्त आहे ते कुठेही आकर्षण त्याच्यात दिसत नाही. निरुद्ध म्हणजे काय, त्याच्यात कुठेही भौतिक पदार्थाविषयी आकर्षण दिसत नाही, कारण त्याने तितकी योग सेवा आहे, तितकी योग साधना त्यांनी केली. यत्र च एव आत्मान आत्मनः, तो जो साधक आहे त्याचं मन शुद्ध झालेलं आहे, आणि त्या शुद्ध मनाने पश्यंती आत्मनी तुष्यती, तो स्वतःला बघतो, आणि जेव्हा तो स्वतःला बघतो तेव्हा इतका संतुष्ट होतो, इतका संतुष्ट होतो की त्याच्या आनंदाला परावर राहत नाही. ऍडव्हान्स योगामध्ये काय होईल ते दिलंय इथे बघा, त्याचं जे रमते चित्त आहे ते इकडे तिकडे जात नाही. निरुद्धम योग सेवा आहे, त्याने तितकी साधना केली आहे, आणि पश्यंती आत्मनी, स्वतःला पाहिलंय त्यांनी, आणि स्वतःला पाहिल्यामुळे तो इतका तुष्यती, इतका संतुष्ट झालेला आहे. कसं सुख मिळालं त्याला, सुखम अत्यंतिकम यत्, इतकं आत्यंतिक सुख मिळालं त्याला, म्हणजे कंटिन्युअस सुखाचा एक झरा लागलेला आहे. यत्तद बुद्धी ग्राह्यम अति इंद्रियम, आता हे जे सुख आहे ना, इथे बघितलं सुख दिसतं मला, ते सुख जे प्राप्त झाले ते कसे, यत्तद बुद्धी अग्राह्य, म्हणजे असं सुख आहे जे सर्वसाधारण इंद्रियांना ग्राह्य होत नाही, असं उच्च कोटीचं सुख त्याला प्राप्त झालेलं. अति इंद्रिय म्हटलंय बघित, अति इंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या, भौतिक इंद्रियांच्या पलीकडचं जे सुख आहे ते त्याला उपभोगायला मिळालेलं आहे. इतका सुंदर हा स्तर आहे बघ. वित्ती यत्र न चैवायम स्थितः चलती तत्वतः, आणि तो स्थितः चलती तत्व, तत्वामध्ये एकदम स्थिर आहे की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, या तत्वात तो एकदम स्थिर झालेला आहे, त्याला डाऊटच राहिलं नाही. मग त्याच्या मनात काय विचारतो अशा वेळेला, यम लब्ध्वा च अपरम लाभम, अरे ह्याच्यापेक्षा आनंद घेण्यासारखं काहीच नाही. मन्यते न अधिकम तत, या तो एकदम क्लिअर मानतो, जाणतो तर जाणतोच, पण मानायलाही लागला का, कारण त्याला अनुभव मिळाला. न अधिकम तत, याच्यापेक्षा अधिक मला प्राप्त करण्यासारखं काहीच नाही.
यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचाल्यते. आता बघा, तुम्ही म्हणाल अरे इतका सुंदर आनंद घेतला, स्वतःला पाहिलं, परमात्म्याला पाहिलं, मग ह्या व्यक्तीच्या जीवनात दुःख नाही यायला पाहिजे ना. अरे तसं नाही, तसं नाही. यस्मिन स्थितो न दुःखेन, त्याच्या जीवनात तरी दुःख येतात हो. कसे? गुरु म्हणजे मोठे मोठे, हे बघा, गुरुन दुःख, पण त्याला भगवंताचं दर्शन झालं असल्यामुळे अपि विचाल्यते, त्याचं मन कुठेही विचारले, विचलित होत नाही. म्हणून भगवत भजन केल्यावर माझ्या जीवनातले दुःख संपून जातील, हा मूर्खपणा बंद करा, बोलणं बंद करा. इथे भगवंताला पाहिलंय, अष्टांगयोग केलाय, परमात्म्याचं दर्शन झालंय, यस्मिन स्थितो न दुःखेन, त्याच्या जीवनात अजूनही दुःख येत. अरे कसे? गुरुन मोठे मोठे येत आहेत, पण मन इतकं खंबीर झालंय, विचारले ते हालत नाही. तम विद्यात दुःख संयोगम वियोगम योग संनितः. अशा स्थितीला योग म्हटलं गेलेलं आहे, समाधी म्हटलं गेलेलं आहे. लक्षात. तर इथे समाधी काय असते त्याच्याबद्दल दिलेलं आहे. समाधी लागल्यावर जीवनात दुःख जातील, हा मूर्खपणा बोलणं बंद करा, असं काही होत नाही. जे तुम्ही म्हणा कर्म नाही संपले, कर्म संपले जरी असतील तरी त्याची सातत्याने परीक्षा घेतली जाऊ शकते, हे लक्षात घ्या. म्हणजे भगवंत नुसती सर्वसाधारण व्यक्तींची नाही, तर मोठ्या मोठ्या भक्तांची परीक्षा घेतात. आजचा शेवटचा श्लोक. सनिश्चयेन योक्तव्यम योगो निर्विण्ण चेतसा संकल्पः प्रभवान कामान् त्यक्त्वा सर्वान् अशेषतः मनसेवेंद्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः. सनिश्चयेन, हे बघा इथे, ह्या निश्चयाने योक्तव्य, युक्त झालेला, योग अनिर्विण्ण चेतसा, हा जो योगी आहे त्याची चेतना दुसरीकडे कुठेही हलत नाही, कुठेही त्याचं मन विचलित होत नाही. संकल्प, तोच्या मनात कुठल्याही गोष्टीचा संकल्प घडत नाही. पण हा संकल्प कुठून? प्रभवान कामान, म्हणजे ज्या वेळेला एक डोळ्याने रूप पाहिलं, नाकाने गंध घेतला, त्वचेने स्पर्श, कानाने शब्द आणि जिभेने रस, हे जेव्हा संपर्क होतो त्याच्यात काही अनुभव निर्मित होतात, आणि अनुभव सारखे सारखे घ्यायला जेव्हा तो जातो त्याला म्हणतात काम. पण त्याचं मन इतकं स्थिर झालंय की त्याच्या मनात संकल्पच होत नाही की मला ह्या गोष्टी पाहिजे, कारण त्याला माहिती आहे संकल्पान प्रभवान कामान. हे जे मन आहे त्याच्यात वेगवेगळ्या इच्छांचा उद्भव होत राहतो, आणि त्याने काय केलंय? त्यक्त्वा सर्वान अशेषतः. शेष म्हणजे थोडं, अशेष म्हणजे काहीच नाही. त्याने कुठल्याही इच्छेबद्दल आसक्तीच ठेवलेली नाहीये. अशेषतः, पूर्णपणे सगळं. आता हे बघा, मनात इच्छा येत नाहीये असं कुठेही नाही. म्हणून जे लोक म्हणतात ना निर्वाण मिळाल्यावर मनात इच्छा येत नाही, येत जात राहतात, पण तो व्यक्ती त्याच्यावर काम करत नाही, आणि कालांतराने मन इतकं शांत होतं की फक्त चांगल्या इच्छा येतात. इच्छा येणं तुम्ही बंद करू शकत नाही, तो मनाचा स्वभाव आहे. जसं समुद्रात लाटा बंद होत नाही, तसं मन चांगल्या किंवा वाईट इच्छांना उद्बुद्ध करत राहतो. मनसह इंद्रिय ग्रामम विनियम्य, आणि एवढ्या मोठ्या स्थितीत गेल्यावर सुद्धा मन आणि इंद्रियांवर त्याचं नियमन नाही, विशिष्ट नियमन आहे. समंतत, सगळ्या बाजूने तो त्यांना, हे बघा समंतत म्हणजे काय? सगळ्या बाजूने. जसं हिटलर जेव्हा आक्रमण करायचा तेव्हा तो नुसतं आर्मी नाही पाठवायचा, तो आर्मी पण पाठवायचा, नेव्ही पण पाठवायचा, एअरफोर्स, एका वेळेला तो शत्रूला असा घेरायचा की शत्रूचा खात्माच करायचा. तर हा जो योगी आहे इतक्या उच्च स्तराला गेल्यावर समंततः विनियम्य, हे बघा इथे, सगळ्या बाजूंनी इंद्रियांना सुरक्षा प्रदान करतो. ठीक आहे. तर पुढच्या सत्रामध्ये आपण बघू की इतकी सुंदर साधना केली, इतका सुंदर स्तर प्राप्त केला, मग या योग्याला काय काय साक्षात्कार होतात. बरं, मग काही योगी जे आहेत ते इतकं प्रॅक्टिस करतात पण मग तरी त्यांना सक्सेस मिळत नाही, मग त्यांचं काय होतं? मग त्यांना तर भौतिक आनंदही मिळाला नाही. मग पुनर्जन्म होतो का? पुनर्जन्माविषयी पुढच्या सेक्शनमध्ये. मग पुनर्जन्म माझा कुठे होईल, कसा होईल? तर आत्ताच्या स्थितीवरनं कळतं का की मी आधी काय केलंय? सगळ्या गोष्टींचा खुलासा आपण पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत.
हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय.